मॅच नंबर 2 जयांचे 11 विकी स्पोर्ट्स कुकसे विपक्ष वेताळ स्पोर्ट्स दळेपाडा बी. दळेपाडा बी won the toss and elected to field first. एस्टॅब्लिश्ड सलामीची जोडी मैदानावर बबलू पाटील आणि महेश पाटील कुकसे संघाकडून. कुकसे संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. पहिला बॉल आखो टप्प्याचा पूल केलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. बबलू पाटीलच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार. चांगली सुरुवात पाहतो आपण या ठिकाणी बबलू पाटीलच्या माध्यमातून पार आपल्याला फक्त दिशा दाखवली आहे. कुठल्या ताकदीचा मात्र त्या फटक्यावरती वापर केला नाहीये आणि स्क्वेअर लेगची सीमारेषा मात्र सहजपणे त्या ठिकाणी ओलांडली. स्वतःचं खातं आणि या संघाचं अकाउंट मात्र चौकाराने त्यांनी ओपन केलंय. बबलू समोर असा बॉल टाकणं म्हणजे वाघा समोर मासाचा तुकडा टाकण्यासारखं आहे. आशिष गोलंदाज आहे. ही लेन चांगली आहे मात्र त्याच्यावर देखील चांगला फटका आणि आता बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक चौकार. बॉल चांगला होता. फटका देखील दर्जेदार परंतु तिथे फिल्डर बीट केलंय. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये फिल्डरला दोष देता येणार नाही. थोडा ऑकवर्ड बाउन्स त्याच्या भरपूर पुढे पडला आणि त्याच्यावरून निघून गेलाय. जीव कडून जयांचे 11 कुकसे टीमला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमच्या आयोजकांचं देखील कौतुक होतंय. जे महाराष्ट्र मित्र मंडळ भोईरगावचं हे देखणं आयोजन. ओहो शॉट ऑफ लेंथ पंच केलाय. पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. सलगचा तिसरा चौकार. आहेत या मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कुकसे. आणखी एक शॉट ऑफ लेंथ बॉल. इझी पिकिंग्स फॉर समवन लाईक बबलू. फिल्डर पाठलाग तर करतोय मात्र आउटफील्ड फार फास्ट आहे. बॉल पुन्हा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 बॉल्स मध्ये 4 चौकार. की आपल्या नावावरती या नवीन सीझनमध्ये या हंगामामध्ये एखादा मात्र विक्रम आपल्या नावावरती नोंदण्याचा प्रयत्न करेल का? की सलग 6 चेंडूमध्ये 7 चौकार सुद्धा तो मात्र जोडू शकतोय. कारण आपण आमले लोणारमध्ये गेलो तर ओंकार दलवीने तो मात्र कारनामा केला या सत्रामध्ये मेहर 11 बापगाव संघाच्या माध्यमातून खेळत असताना. ओहो चांगला चेंडू लाऊड अपील कॉन्फिडन्ससाठी आपण पाहत आहोत आणि त्या ठिकाणी खेळाडू वृत्ती आपण पाहिली बबलू पाटीलची. कारण पंचांच्या निर्णयाकडे त्याने मात्र लक्ष वेधलं नाहीये. कारण त्याला माहित होती की बॅटची कडा आहे आणि मात्र पाहू शकाल पहिल्या धक्का लागत असताना या ठिकाणी जियांशी विकी स्पोर्ट्स कुकच्या संघाला बबलू पाटीलच्या रूपानं. फार मोठा झटका. 4 बॉल्स मध्ये 4 सलगचे चौकार ठोकल्यानंतर मात्र एक फुलर लेनचा बॉल त्याच्यावर कॉट बिहाइंडच्या रूपात बबलू बाद झालाय. बबलूने पंचांकडे बघितलं नाही. फटका खेळल्यानंतर पंचांनी देखील बोट आकाशाकडे केलं होतं. पंचांचा निर्णय देखील अचूक होता आणि बबलूला तर माहितीच होतं. त्याच्यामुळे त्याने लगेच क्रीज सोडली आहे. गुड स्पोर्ट्समॅनशिप स्पिरिट. चांगली सुरुवात जरूर दिली. 16 धावा बनवल्या. 5 बॉल्सचा सामना केला आणि कुकसे टीमला 2 धावांची पेनल्टी आहे कारण त्यांचा राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये नाही आहे. हो निश्चितपणे कारण नियम हे सर्वांसाठी समान असतात. नियमांच्या पुढे कोणी नाही आहे आणि जेव्हा आपण पाहू शकाल दलेपाडा संघ डावांचा फाटला करेल त्यावेळी आपण 2 धावा ॲड करून देऊ. बट राज पाटील आलाय फोर्स करण्याचा प्रयत्न. हो मिड ऑफच्या डोक्यावर आय थिंक साईनच होते का त्या ठिकाणी. हो हो लेट ऑफ दलेपाडा जबरदस्त मात्र तिथे स्टॉप केला आणि
पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव राज पाटीलच्या बॅटमधून पाहिली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 17 धाबा. जरूर आपण पाहतोय जय महाराष्ट्र मित्रमंडळ भुईरगावच्या वतीनं भुईरगाव चषक 2025 आणि या स्पर्धेसाठी धनेश कुक्षे संघ असेल किंवा विकी स्पोर्ट कुक्षे संघ असेल किंवा ग्रामस्थ मंडळ कुक्षे असेल, सर्वांचं मात्र या ठिकाणी चांगला सहकार्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. अतिशय सुंदर अशी स्पर्धा येथे आयोजित करण्यात आलेली आहे जय महाराष्ट्र मित्रमंडळ भोईरगाव यांच्या वतीनं. भोईरगाव चषक 2025 स्पर्धेचा पहिला दिवस उद्घाटनाचा दिवस आहे आणि सध्या दुसरी लढत आपल्यासमोर रंगते. आज एकूण 10 सामने येथे खेळवले जातील. साईनाथ गोलंदाजी करण्यासाठी आता सज्ज होतोय. पॉवर प्लेचा खेळ संपलेला आहे. 5 मिनिटं आपण घेतलेली आहेत. लक्षात घ्या, पहिली 3 षटकं 15 मिनिटांमध्ये आपल्याला एनी हाऊ कंप्लीट करायचे आहेत. आणि या पुढील जो पुढील सामना जो आहे शिवगर्जना चिंबीपाडा विपक्ष SG ढोळे, दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण वेळेवरती या ठिकाणी उपस्थिती दाखवायची, कारण प्रत्येक इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी होणार आहे. ज्या संघाचा नाणेफेकी करण्याचा संघाचा उपस्थित नसेल त्या टीमला 3 चेंडूची पॅनल्टी आहे. यस, नियम आणखी कडक होत आहेत. आता बॉलची पेनल्टी असणार आहे, त्यामुळे कोणीही उशीर करू नका. राज पाटील ऑन स्ट्राईक. सुंदर फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून फिल्डर पाठलाग तिकडे करतोय. ओ, जबरदस्त फिल्डिंग. रोहन त्या ठिकाणी आहे. 2 धावांचं संरक्षण निश्चित रूपानं केलंय. असं वाटत नव्हतं की फिल्डर पोहोचेल, कारण लॉंग ऑफला उभा आहे. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला चालला होता. भरधाव वेगानं तो पोहोचला आपल्या डावीकडे. ग्रेट कमिटमेंट. व जरूर आपल्या टीमसाठी 2 धावा तिथे वाचवल्या गेल्या, कारण पाहू शकलो वॅनिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये तो तैनात होता आणि एक्झॅक्टली एक्स्ट्रा कव्हरकडे मात्र त्यांनी वाटचाल केली आणि आपल्या डावा हाताने चेंडू मात्र त्याने सेव्ह केलाय. फुलटॉस उडवलाय, परंतु क्षेत्राच्या डीप स्क्वेअर कडे कुठल्या प्रमाणे चूक करत नाहीये. अजून विकेटचा पतन आणि फलंदाज या ठिकाणी माघारी चालला राज पाटील. विकी स्पोर्ट्स कुक्से टीमला लागणारा हा दुसरा धक्का. लो फुल टॉस होता. जरूर थोडासा डाव्या इष्टीच्या रोखानं बॉल होता. हिटमी बॉल म्हणता येईल, परंतु फिल्डरला शोधून काढलाय. सागर होता बॉल खाली. थोडा आणखी फाईन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी बॉल गेलेला नाहीये. फिल्डरकडे बॉल गेला आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगला कॅच तिथे संपन्न करत असताना सागर. फिल्डरची चांगली साथ मिळते साईनाथला या षटकामध्ये. विकेट त्याच्या खात्यामध्ये. दुसऱ्या बॉलवर संघाची धावसंख्या आपण बघतोय 19, 2 गड्यांच्या मोबदल्यात. टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करतायत JN11 विकी स्पोर्ट्स कुक्से संघ. आज वेताळ स्पोर्ट दळेपाडा बी संघासाठी भावेश गवाळे टीममध्ये नाहीत, परंतु साईनाथ सर्वात अनुभवी खेळाडू, त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. पहिलं षटक थोडंसं खर्चिक राहिलं आशिषचं, मात्र त्याने शेवटी थोडंसं कमबॅक करून दाखवलं. शुभम आल्या बॉल हवेत उडवलाय. फिल्डर तेथे देखील उपस्थित आहे. आणखी एक जबरदस्त कॅच. यावेळेला सूरजनं कमाल केली आउटफील्ड मध्ये. आणखी एका विकेटचं पतन. स्पोर्ट दलेपाडा ब संघ आहे, परंतु या ठिकाणी क्वालिटी क्रिकेट ते खेळतात. जरूर पहिल्या षटकामध्ये चुका आपण गोलंदाज आशिष कडून पाहिल्या. 17 धावा जरूर त्याच्या विरुद्ध आल्या, परंतु या ठिकाणी साईनाथकडे जो अनुभव आहे तो अनुभव आता मात्र पुढे झोकतो आणि त्याची बॉलिंग ऍक्शन जी आहे अजय पाहण्यायोग्य नेहमीच असते. आणि गोलंदाज आता मात्र इज ऑन हॅट्रिक, आणि तो हॅट्रिक जरूर फेस करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय मयूर पाटील. मयूर पाटील एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. साईनाथचं कौतुक करावं लागेल. 2 बॉल्समध्ये 2 मोठे धक्के त्याने दिलेत आणि फिल्डरची अप्रतिम साथ त्याला मिळताना दिसते. अगोदर सागरनं चांगला कॅच घेतला आणि त्यानंतर मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दरम्यान डीपमध्ये सूरजनं अप्रतिम झेल स्वीकारलाय. शुभमला भोपळा फोडता आला नाही. 3 फलंदाज माघारी परतलेत. बबलू पाटील 16 धावा बनवल्या, त्यानंतर राज 3 धावांचं योगदान दिलं आणि आता शुभम 0वर बाद झालाय. हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाज साईनाथ. हॅट्रिक बॉलचा सामना करतोय मयूर पाटील. थोडंसं प्रलोभन दिलं होतं, मोठ्या फटक्यासाठी आमंत्रित केलं होतं, परंतु संयम दाखवलाय. हलक्या हातानं फक्त ढकलला समोर बॉल आणि सिंगल घेतली मयूरनं. हॅट्रिक बॉल होता, त्यामुळे थोडासा बचावात्मक पवित्रा.
हो निश्चितपणे स्वतःला मात्र तिथे वाचवलं आणि हॅट्रिक पासून मात्र गोलंदाजाला थोडंसं दूर ठेवलं मयूर पाटीलनं. सायन्यातनं मात्र जबरदस्त आतापर्यंत चिरूची हाताळणी केलेली आहे. समोर महेश पाटील डान्सिंग ट्रॅक शॉट, जबरदस्त फॉर्मात असणारा हा खेळाडू आणि चिरूला उचलून फेकून दिलाय लॉंग ऑनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. मॅच मध्ये आणि काय फुटवर्क दाखवलंय. बरोबर चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचला, सरळ बॅटनं लॉफ्टेड फटका मारला आणि 6 धावा. धावसंख्या 26, 3 गड्यांच्या मोबदल्यात. दरम्यान शिवसेनेचे उपतालुका प्रमुख रघुनाथजी पाटील या स्पर्धेचा आनंद घेतात आणि त्यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि कुठच्या संघ सध्या इन ॲक्शन मध्ये आहे त्या संघाला सुद्धा त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद रघुनाथजी पाटील, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा उडवलाय त्याच दिशेनं, परंतु लॉंग ऑन आहे आणि कुठल्याही असं वाटलं की झेल त्याने पकडल्या, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू त्याच्या हातातून निसरला आणि पहिला जीवनदान या सामन्यामध्ये महेश पाटीलला प्राप्त होत असताना ओव्हर कॉन्फिडन्स असं वाटतंय त्या ठिकाणी. ज्या पद्धतीनं हा झेल ड्रॉप झालाय, अगदी सहजगत्या झेल टिपण्याचा प्रयत्न, खूप जास्त रिलॅक्स दिसला फिल्डर, मात्र चूक घडली आहे. शेवटच्या क्षणाला बॉल हातातून निसटलाय. भूषणकडून ही मोठी चूक फार महागात पडू शकते वेताळ स्पोर्ट दळेपाडा बी संघाला. मात्र चांगली गोलंदाजी सायनाथची, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. फक्त 10 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वाचे फलंदाज बाद केले. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 27, 3 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये जियांशी 11 विकी स्पोर्ट्स कुकसे. जरूर आपण अजय धापकरकडे लक्ष वेधलं तर 3 प्रमुख फलंदाज इथे बाद झाले, परंतु धाबा चांगल्या पाहायला मिळतात. 27 धाबा आणि अजूनही मात्र 12 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 2 षटकांचा खेळ अजूनही मात्र येणं बाकी आणि खेळपट्टीमध्ये आपण पाहतो की अजूनही 2 महत्त्वपूर्ण फलंदाज उपस्थित आहेत. महेश पाटील, तर आपण मयूर पाटीलला पाहू शकेल आणि येणाऱ्या बॅटिंगमध्ये जर पाहिलं तर अजूनही खोलवर बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे आहे. म्हणजे असं वाटतं की 55-60 पर्यंत मात्र कुठेतरी जाण्याचा प्रयत्न इथे असेल जियांशी विकी स्पोर्ट कुकच्या संघाची. आणि विनंती करतो या ठिकाणी पहा, शिवगर्जना चिंबीपाडा संघ दाखल झालाय. एस जी डोळे संघ, आपल्या सुद्धा विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे. गोलंदाजीसाठी भूषण, फुल टॉस, बॅट चिकट आणि बॉल चाललाय खूपच फाईन, वेगानं ट्रॅव्हल करतोय. फाईन लेग सीमारेषा पार, चौकार. सुरुवात केली. फक्त या ठिकाणी महेश पाटीलला चेंडूला दिशा दाखवली. शॉर्ट फाईन लेगला मात्र जरूर तिथे बीट केला आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेलाय. फुल टॉस, समोर दिशेने मात्र ड्राईव्ह केला जातोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आता पाहू शकाल साईनाच चाललाय. आणि म्हणतात ना की क्रिकेटच्या खेळामध्ये वयाची मर्यादा नसते. तुम्ही कितीही वयामध्ये क्रिकेट खेळू शकता आणि आज आपण साईनाकडे लक्ष वेधले तर एक्झॅक्टली त्याने 40शी ओलांडली, परंतु 30 एनर्जी त्याच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. भावेश गवाळे फेम टीम आहे वेताळ स्पोर्ट दळेपाडा बी. आणि यस, पॅशन आहे खऱ्या अर्थानं, जुनून, आपण जोश बघतोय साईनाथमध्ये. होल हार्टेड क्रिकेटर आहे. जास्त खोलवर टप्प्याचा बॉल आहे, ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह पुन्हा साईनाथ ॲक्शनमध्ये आणि त्याच्याकडून चुका होत नाहीत. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागणार आहे मयूरला. मयूर पोहोचतोय 2 धावांवर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 33 या आकड्यावर. अजूनही आपण बघतोय 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे या डावामध्ये. 9 बॉल्समध्ये कुठेतरी आणखी 20 धावा किमान जोडण्याचा प्रयत्न असेल फलंदाजांचा. दोन्ही धडाकेबाज फलंदाज आहेत. यानंतर देखील काही चांगले बॅटर्स यायचे बाकी आहेत. फलंदाजी सखोल आहे खोकसे संघाची. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, मिस टाइम फटका, बॉल हवेत आहे. समोर फिल्डर साईनाथ. ओ हो, ह्या वेळेला मात्र साईनाथ कडून देखील चूक घडली आहे. सुरुवातीला क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं होतं. धावचीची जरूर संधी आहे. मयूरला मात्र माघारी परतावं लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता, मात्र महेशनं स्पष्ट नकार दिला आणि मयूर निराश. फलंदाज बाद. म्हणजे म्हटलं गेलं की करे कोई और भरी कोई, झेल ड्रॉप झाला महेश पाटीलचा, परंतु फलंदाज रनआउट झाला मयूर पाटील. दरम्यान पावसाळ्यात ज्यांनी आम्हाला स्पर्धेमध्ये 3ही दिवस ज्यांनी नाश्त्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्याचे पुरस्कार ते युवा उद्योजक भोईरगावचे मिस्टर सागरजी भोईर यांचे ते शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मयूर पाटील डगावच्या दिशेने चाललाय, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये धमाल करण्यासाठी मानस धुमाल एंटर होतोय.
या खेळाडूने मात्र या हंगामामध्ये अजय एक वेगळा दबदबा निर्माण केलाय. हार्ड हिटिंगसाठी तो प्रसिद्ध झालेला आहे. युवा खेळाडू आहे, प्रतिभावंत आहे आणि खूप काही शिकण्यासारखं त्याच्यासाठी या हंगामामध्ये जरूर आहे. काही मॅचेसमध्ये त्याच्याकडून देखील बॅटिंगमध्ये चुका झालेल्या आहेत, परंतु बऱ्याचशा सामन्यांमध्ये त्यांनी डेथ ओव्हर्समध्ये जबरदस्त खेळ सादर केलेला आहे. लो फुल टॉस, कडक ड्राईव्ह, लॉंग ऑनला बॉलला पाठवलंय. साईनाथ ॲक्शनमध्ये फार बिझी राहिलाय साईनाथ या षटकामध्ये. मला वाटतं 4 बॉल्स त्याच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. 5 पैकी या षटकातील एक धाव आली आहे. धावसंख्या 35 4 गड्यांच्या मोबदल्यात. पण या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहिली. गोलंदाज भूषण गडूकर पहिल्या चेंडूवरती त्याच्या अगेन्स्ट चौकार आला होता, परंतु तदनंतर त्याने नियंत्रण दाखवलंय आपल्या गोलंदाजीमध्ये. फुल टॉस, स्टँड अँड डिलिव्हर, लॉंग आपला चेंडू चाललाय. प्रयत्न झाले परंतु सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे मात्र चेंडू लँडिंग होती. 6 धावांसाठी षटकार. जरूर पाहू शकाल या ठिकाणी वेताळ स्पोर्ट दलेपाडा बस संघ इन ॲक्शन मध्ये आहे आणि त्यांना मात्र वापरले एक जबरदस्त क्रिकेटर मिस्टर अंकुश जाधव यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत आणि त्यांनी मात्र स्पर्धेचं सुद्धा भरभरून कौतुक केलेलं आहे. कारण आपण स्पर्धा अनेक मोठमोठ्या पाहत असतो, परंतु फ्री एंट्री टुर्नामेंट ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे आपल्या PTCसाठी. अंकुश जाधव आपण सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनापासून तुमचा आभार व्यक्त करतोय आणि स्वागत करतोय. बरोबर 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं कंप्लीट करण्यात आलेली आहेत. ओव्हर रेट चांगला राखला गेलाय, मात्र धावसंख्या खूप जबरदस्त इथे पाहायला मिळते. जयंत 11 कुक्सी संघाची 41 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक बाकी आहे. महेश पाटील ज्याला 2 जीवदानं मिळालेले आहेत, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. फुलटॉस बॉलवर एक जबरदस्त प्रहार करत असताना षटकार त्याने ठोकलाय. 2 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून, एक चौकार देखील खेळलाय आणि 19 धावांवर तो सध्या खेळताना दिसतोय. फक्त 6 बॉलचा सामना केलाय. मानसनं फक्त 1 बॉल फेस केलाय. 1 धावेवर तो सध्या स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. कोकसेगावचं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण एक अतिशय लोकप्रिय असं मैदान आहे. अनेक स्पर्धा प्रत्येक हंगामामध्ये या मैदानावर होत असतात. गोलंदाजीसाठी सूरज येतोय. टिचून मारा करावा लागणार आहे. 50 पर्यंत धावसंख्या थांबवण्याचा कदाचित त्याचा प्रयत्न असेल. षटकातील पहिला बॉल. फुलटॉस आहे, उंची जास्त गाठली फटक्यानं. इट्स अ स्कायर. फिल्डर जज करतोय आणि काय जबरदस्त कॅच. भूषणकडून चूक झालेली नाही. या अगोदर एक झेल ड्रॉप झाला होता, परंतु या वेळेला जबरदस्त कॅच आणि फलंदाज मानस बाद. फटक्याला उंची जास्त मिळाली आणि त्याच्यामुळे पाहतोय की स्क्वेअर लेगकडे जो फिल्डर उभा होता त्याला मात्र तिथे संधी मिळाली. चांगला त्याचा अनुमान राहिला आणि चांगल्या प्रमाणे तो झेल त्यांनी पकडला. आज माणस आय थिंक एकही मोठा फटका खेळू शकला नाही. एके धावेचं योगदान देतो मात्र माघारी परतला आणि त्यानंतर पाहू शकला नवीन फलंदाज चेतन पाटील आला या खेळपट्टीवरती. SG स्पोर्ट ढोले लक्ष असू द्या, आपला प्रतिस्पर्धी संघाचा संगणक पोहोचलेला आहे. आपल्याला सुद्धा विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी त्वरित पोहोचायचं आहे. अनुभवाची फार मोठी शिदोरी आपल्या पाठीशी घेऊन मैदानामध्ये उतरलेला आहे चेतन पाटील. शेवटचे 5 बॉल्स बाकी असताना सूरजवंश किन आपटी दिली बॉलला. खूप जास्त बाहेर देखील टाकलाय आणि विकेट किपरसाठी देखील हा बॉल अडवणं कठीण होतं. वाईटच्या रूपात 2 धावा मिळतील. धावसंख्या 43 वर जाऊन पोहोचते कुक्से संघाची. यानंतर शिवगर्जना स्पोर्ट्स चिंबीपाडा आणि SG स्पोर्ट्स ढोळे या 2 संघांदरम्यान आणखी एक महत्त्वाची मॅच असेल. दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी सज्ज राहायचं आहे. चर्चा सुरू होती की 55-60 डाबा तिथून जोडल्या जाणार, परंतु कुठेतरी भूषण रोखला आणि त्याच्यानंतर पाहतो की स्लॉग ओव्हरमध्ये सूरज चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतो. लाईन आपण जर पाहिली तर ऑफस्टिकच्या अगदी भरपूर बाहेरची होती आणि त्याच्यामुळे पंचाने पुन्हा दंडित केलं गोलंदाजाला. हा दुसरा स्वेअर चेंडू आपण पाहतोय वाईटच्या स्वरूपात. महेश पाटील चांगला केला, साकारला. 2 सिक्सर त्याच्या बॅटमधून निघाले. 1 चौकार पाहिला आपण. 3 तिहेरी, म्हणजे 19 धावसंख्येवरती तो सध्या नाबाद आहे. त्यामध्ये अजून काही धाबा ॲड होतील. इनसाइड आउटचा अगदी थोडासा नजराना पेस त्याने केलाय. चेंडू चाललाय लॉंग ऑफकडे. मिडलिंग चांगल्या प्रमाणे पाहायला मिळाली, पण तो गॅप त्याला शोधता आला नाही. त्याने मात्र क्षेत्ररक्षक शोधला आणि पाहू शकाल त्या फटक्यावरती सिंगल धाव पूर्ण करण्याची संधी मिळाली. अधिकाधिक धावा ह्या सरळ बॅटनं जमवलेल्या आहेत महेश पाटीलनं आणि हेच तर वैशिष्ट्य आहे त्याच्या बॅटिंगचं. चॉप करण्याचा प्रयत्न होता,
वाईड असेल हा बॉल, फार दूर टाकलाय. यॉर्कर लेंथवर टाकण्याचा प्रयत्न जरूर, परंतु लाईनवर आतापर्यंत पाहिजे तसं कंट्रोल सूरजला दाखवता आलेलं नाहीये. लांबलचक षटक सुरू आहे. 3 वाईट बॉल आतापर्यंत त्याने डिलिव्हर केलेत. अजूनही 4 बॉल्स त्याला टाकायचे या षटकामध्ये. धावसंख्या 5 बाद 46, 46 फॉर 5. म्हणजे 50 ओलांडण्याची आता मात्र इथून संधी निर्माण झालेली आहे. हो, एक ओव्हर आहे. 100 फटका केल्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा चेंडू ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेर हाताला सूरजनं. हा या षटकातील 4था स्क्वेअर इथे चेंडू हाताळलाय. म्हणजे असं वाटतं की कुठेतरी आता मात्र गोलंदाजी जी डिपार्टमेंट जी पाहिली आहे ती मात्र कुठेतरी आपल्याला अनुभवाची कमतरता जे भासताना पाहायला मिळते या स्लॉग ओव्हरमध्ये. बघा, साईनाथचं षटक फार चांगलं राहिलं होतं. त्या व्यतिरिक्त आपण भूषणला देखील बघितलं, त्याने सुरुवात चांगलीच केली होती, मात्र शेवटच्या बॉलवर चूक केली. फुल टॉस टाकला, षटकार आला, त्यामुळे ते षटक मागडं राहिलं. रिव्हर्स खेळलाय बॉल, थोडा काळ हवेत. फिल्डरचा प्रयत्न चांगला आहे, बॉल अडवण्यामध्ये यशस्वी. जास्त धावा मिळणार नाहीत, फक्त एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागतंय चेतननं अकाउंट ओपन केलंय स्वतःचं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 48वर. 50 धावांचा जो पल्ला आहे तो फार आता जवळ दिसतोय. एखाद दुसरा मोठा फटका आला तर 60 पर्यंत देखील टार्गेट सेट करता येऊ शकते. आणि चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र इथून आपण कुक्षी संघाला पाहू शकाल. हो, उडवलाय फटका जबरदस्त, मिड विकेटच्या अगदी पलीकडे चाललाय. 6 धाबांसाठी सिक्सर. मध्ये टाकलेला बॉल होता, फलंदाजाच्या पुढ्यात टाकलेला बॉल होता. बॉटमॅनचा जबरदस्त वापर करत असताना लॉफ्टेड फटका. तिसरा षटकार येतोय महेश पाटीलच्या बॅटमधून. सुरुवातीला त्याला स्ट्राईक मिळालीच नव्हती. जवळपास 10 चेंडू मला वाटतं तो नॉन स्ट्रायकर सेंडलाच उभा होता, मात्र पहिल्याच बॉलवर जेव्हा स्ट्राईक मिळाली तेव्हा षटकार ठोकला. नशिबानं देखील साथ दिली आहे, फिल्डरची साथ मिळाली त्याला असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण 2 कॅचेस ड्रॉप झालेले आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना महेश पाटील. महेश पाटीलचा या क्रीडांगणावरती रेकॉर्ड खूप छान आहे, जरूर त्याचा सुद्धा आपण उल्लेख करू. हो, पुन्हा फुल टॉस, पुन्हा पुढे आलाय. आता स्क्वेअर लेगचा क्षेत्र निवडलाय. हो, पुन्हा झेल ड्रॉप. आज महेश पाटीलचा आपण जर विचार केला तर 3 झेल उडाले होते हवेत आणि 3ही झेल ड्रॉप झाले, परंतु दुसऱ्या एंडला चेतन पाटील मात्र त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. जरूर आपण सुरुवातीला जे PDC मधील पहिली जी पडगा प्रीमियर लीग पाहिली याच क्रीडांगणावरती, आणि त्या प्रीमियर लीगमध्ये बेस्ट बॅटर हा पुरस्कार महेश पाटीलनं आपल्या नावावरती पटकावला होता. PGPL यस, पडगा ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये अप्रतिम कामगिरी त्याने केली होती आणि त्यानंतर देखील बऱ्याचशा स्पर्धांमध्ये चांगल्या इनिंग्स तो खेळलेला आहे. हॅपी हंटिंग ग्राउंड आहे खऱ्या अर्थानं त्याच्यासाठी आणि विकी स्पोर्ट्स कुक्सी टीमसाठी. आणि तिथून मात्र या खेळाडूंना अजय पाठीमागे वळून पाहिला नाहीये. चांगला खेळ तो खेळत आलाय. ओ, फुल टॉस, फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. ओ, शॉट पहिलेकडे चांगलं क्षेत्रक्षेप पाहिलं आपण. आपल्या संघासाठी किमान 3 धावा तिथे वाचवल्या असं म्हणायला हरकत नाहीये. शेवटचा बॉल होता सिंगल धाव. दुहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मोन्या रनआउट बाद झालेला आहे आणि पाहू शकाल संपूर्ण 4 षटकांचा केली, त्या मात्र संपूर्ण झाल्यानंतर एकूण 56 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 57 धाबांचा इथे लक्ष असेल वेताळ स्पोर्ट दलेपाडा बस संघासमोर. त्या धाबांचा आता पाठलाग कशा रीतीने केला जाणार, की धाबांचा संरक्षण होणार, तत्पुरती आपण जाऊया आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. शिवगर्जना चिंबीपाडा विपक्ष SG डोळे, दोन्ही संघाचे संघटक आलेले आहेत. वेलकम साहिल. आणि मी विनंती करतो या माजी सरपंच राजारामजी भोईर साहेबांना की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. स्वर्गीय आदेश चिंतामण भोईर हा टॉस बॉक्स तुम्ही पाहू शकाल. त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बापूर श्रद्धांजली देत आहोत. जय महाराष्ट्र मित्रमंडळ भोईरगावच्या वतीनं. सर, आपण दोघांना प्रथम नाणं दाखवू. एका बाजूला पाहू शकाल भोईरगाव चषक 2025 आहे आणि दुसऱ्या बाजूला जय महाराष्ट्र मित्रमंडळ. सर, चिंबीपाडा संघाचे कॅप्टन कॉल देत आहेत. जय महाराष्ट्र मित्रमंडळची मागणी केलेली आहे, परंतु भोईरगाव चषक आलेला आहे. नाणेफेकी आपण जर पाहिले तर जी डोळे संघाने जिंकली, पाहुण्याचा आभार आणि विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थान आपण नवावं. साहिल, जरूर नाणेफेकी आपण जिंकली आहात आणि सुसज्ज क्रीडांगण आहे, तुम्हाला खेळण्याची संधी इथे मात्र मिळाली. काय फील करतोयस? फिल्डिंग फ्री टुर्नामेंट आहे आणि आयोजनाबद्दल आणि आमच्या आयोजकांबद्दल काय सांगशील? खूप चांगलं असं आयोजन केलेलं आहे दुर्गेश भोईर आणि कंपनीने
आणि आम्हाला इथे खेळायची संधी दिली त्याबद्दल त्यांचा धन्यवाद करतो. साहिल, या सीझनचा विचार करता आतापर्यंत तुम्ही कुठल्याही स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेले नाही, ते एक्झॅक्टली त्याचा रिझन काय आहे, की खेळाडू उपस्थित राहत नाहीत, की कुठेतरी प्रॅक्टिसचा अभाव आहे? प्रॅक्टिसचा पण अभाव आहे आणि कामानिमित्त सर्व खेळाडू एकत्र येत नाही आहेत आणि त्यामुळे आमची प्रॅक्टिस पण होत नाही आहे. त्यामुळे आमचा थोडा अभाव कमी जमतो यावर्षी. मग या स्पर्धेमध्ये कंप्लीट टीम आहे, की काही अजूनही मात्र खेळाडूची अनुपस्थिती आहे? नाही, या मॅचमध्ये पण कमी आहेत. मग कोणाकडून तुला जास्त अपेक्षा आहेत? आणि मी स्वतःवरती कॉन्फिडन्स होतो आहे. बाकी नंतर जे होईल ते ग्राउंडमध्ये होईल. चला, तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तुमचा संघ नव्याने बांधला गेला. याच सीझनमध्ये तुमचा संघ आम्ही टेनिस बॉलवरती खेळताना पाहायला मिळतोय. कारण काय आहे की तुम्ही संघ का बांधला गेलाय? काहीतरी टीममध्ये थोडा बोलण्यामध्ये थोड्याफार हे झालेलं आहेत. काही प्लेयर आमचे होते जुने, त्यांच्यामध्ये पण थोडं ग्रुप डिलीट केलं आहे, अशा काही गोष्टी आहेत. त्यामुळे नवीन संघ बनवण्यात आला आहे आणि सर्व यंगस्टार आहेत आणि त्यांना चांगलं घडवण्याचा प्रयत्न चालू आहे. सर्व प्रॅक्टिस करतायत. जरूर तुम्ही आम्ही कोशिंबीर चषकामध्ये विजयाने सुरुवात केली होती. चांगला टॅलेंटेड खेळाडू तुमच्याकडे आहेत, परंतु समोर साहिल शेखचा संघ आहे. तुम्हाला बॅटिंग करायची आहे. किती धावांचं लक्ष त्यांना तुम्ही देण्याचा प्रयत्न करणार? समोरचा संघ चांगला आहे आणि जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. आपलं मत काय स्पर्धेबद्दल? फ्री एंट्री टुर्नामेंट आहे. खूपच सुंदर असं आयोजन केलं आहे जय महाराष्ट्र बोरगाव संघाने आणि त्यांनी आम्हाला खेळण्यास संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. मला तर असं माहिती मिळाली की तुम्हाला वाईल्ड कार्ड एक प्रकारे मिळालेले आहे, तर त्या संधीचं तुम्ही या स्पर्धेमध्ये सोनं काढण्याचा प्रयत्न करणार? हो, नक्कीच. चला, तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर चांगले मॅच होईल प्रेक्षकांच्या माहितीसाठी, त्यात काही शंका नाही. नाणेफेकी जिंकली या ठिकाणी एस.जी. डोले संघानं आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. जाऊया आपण टॉस बॉक्समधून सरळ कॉम बॉक्समध्ये. तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक मिस्टर माझे मित्र अजय गैरत. थँक्यू सो मच. थैंक यू सो मच योगी. स्वागत एक बार फिर से सभी दर्शकों का भोईरगांव ट्रॉफी 2025 में. खेल की शुरुआत होती हुई पहली गेंद बबलू द्वारा, खूबसूरत गेंद ठप्पा पड़ने के बाद थोड़ी तेज निकली थी. बल्लेबाज पूरी तरह से बीट हुए हैं. समीर और सागर की सलामी जोड़ी क्रीज पर. समीर के पास स्ट्राइक. टारगेट 57 रनों का है इस मैच को जीतने के लिए. वेतास्फोर्ट दड़ेपाड़ा बी के सामने पुल करने का प्रयास, मिस टाइम स्ट्रोक्स. खुद बबलू गेंद के नीचे, बेहतरीन कैच, दर्शनीय कैच और विकेट का पतन. सुरुवातीला असं वाटलं की बबलू मात्र तिथे प्रयत्न करणार नाही, परंतु त्याची तदनंतर स्वतःवरती कॉन्फिडन्स दाखवलं आणि या जबरदस्त मात्र त्या ठिकाणी तो झेल त्याने संपन्न केला. अगदी रनिंग हॅड कॅच, अगदी पाठपुरा एक्झॅक्टली तो जाण्याचा त्याने प्रयत्न केला आणि पाहू शकाल पहिला धक्का लागत असताना या ठिकाणी वेताळस्फोट दलेपाडा ब संघाला. नए बल्लेबाज रोहन आए हैं. बढ़िया शॉट, शॉट एंड वाइड गेंद, उसको पनिश करते हुए कवर पॉइंट के ऊपर से निकाल दिया है. 4 रन. गेंद के मेरिट पर खेला हुआ स्ट्रोक, ऑफ स्टंप के बाहर थी गेंद, जगह थी और काफ़ी समय भी था बैटर के पास. बैकफुट पर चले गए और सही दिशा दिखाई उस गेंद को इनफील्ड के ऊपर से. चौके के साथ अपने पारी का और अपनी टीम के स्कोर का आगाज करते हुए रोहन. बड़ी चुनौती है योगी, ऐसे में आक्रामकता आपको दिखानी पड़ेगी. एक ही ओवर है पावर प्ले का और उसमें भी पहली 2 गेंदों पर आपने विकेट गंवा दिया है, लेकिन अब चौका आ चुका है. मोमेंटम यहाँ पर रखना होगा अपने पास बल्लेबाज रोहन को. हो, निश्चितपणे तुम्हाला चांगली सुरुवात इथून करावी लागेल. पुन्हा फटका हवेत केला लॉंग ऑन कडे मयूर पाटील आहे, चूक करत नाहीये. चांगल्या प्रमाणे झेल पकडला आणि बबलूच्या खात्यामध्ये ही दुसरी सफलता आपल्याला पाहायला मिळालेली. देखिए पहली गेंद पर मैंने जिक्र किया कि गेंद के मेरिट पर उन्होंने शॉट खेला था. इस बार भी आप देखोगे तो गेंद ऑफ स्टंप के बाहर थी फुलर लेन की, लेकिन वो सही पोजीशन में नहीं थे. कहीं ना कहीं वो शायद संभवतः चाहते थे कि थोड़ा स्क्वेयर ऑफ द विकेट पहले खेले, जिस तरह से वो पोजीशन में आ गए थे. शफल किया था लेकिन खेला सामने की दिशा में और वहाँ पर फील्डर को ढूंढा. अच्छा कैच मयूर पाटिल द्वारा. इस गेंद को भी ऑफ साइड में ड्राइव कर सकते थे लेकिन गलती कर बैठे रोहन और 4 रन बनाकर पेविलियन में. नए बैटर आशीष आते ही स्विंग कर दिया गेंद को विकेट एरिया में.
फील्डर नहीं है वहां पर और गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। चांगला फटका आपण पाहतो अगदी स्लॉक स्वीपचा मात्र त्या ठिकाणी नजरांना पेश केला आणि पहिल्या चेंडूमध्ये खेळत असताना मात्र त्या ठिकाणी हिंमत दाखवली फलंदाज आशिषनं, कोशिश चांगली केली आणि त्याच्यामध्ये तो सफल राहिलाय। और आशीष के स्ट्रोक में कशिश भी थी, थोड़ी लेग स्टंप के बाहर रखी हुई गेंद थी, दिशाहीन गेंद थी बबलू की, उसका पूरा फायदा उठाते हुए एक और बल्लेबाज जिन्होंने चौके से अपना खाता खोला है। बबलू एक बार फिर से ओवर द विकेट, इस बार ओवर पिच कारपेट ड्राइव, लेकिन सीधे फील्डर के पास मिसफील्ड हुआ है मिड ऑफ पर, और जहां पर 1 रन बनना मुश्किल था वहां पर 2 रन्स। अच्छी दौड़ विकेटों के बीच में, इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ। स्कोर 10 रन, पेनल्टी के 2 रन भी अब स्कोर में हम ऐड कर रहे हैं, तो कुल रन संख्या 12। 2 विकेटों के नुकसान पर भावेश गवाळे फेम टीम वेताल स्पोर्ट्स दलेपाडा बी। म्हणजे आता येणारे 18 चेंडूचा अजून एक खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी इथून विचार केला तर 45 धाबांची आवश्यकता असेल। म्हणजे प्रति ओव्हरचा विचार आपण केला तर 15च्या धावगतीने मात्र इथून तुम्हाला धाबा जोडावा लागतील आणि गोलंदाज मयूर पाटील आता मात्र या ठिकाणी सज्ज होतोय, यॉर्कर किंग ऑफ पीटीसी। आम्ही तर म्हणतो की अजय फक्त पीटीसी मध्ये नव्हे तर जेव्हा जेव्हा कुक्षी संघ इतर बाहेर स्पर्धा सुद्धा खेळतोय तिकडे सुद्धा मात्र हाच प्रयत्न मयूर पाटील आपल्याला पाहायला मिळत असतो। देखिए ये स्किल्स जो है यॉर्कर डालने के हो या फिर वो स्लोअर लेग कटर डालने के, उन्होंने डेवलप किए हैं। ऐसे नहीं कि उन्होंने खेलना जब शुरू किया था तो वो सब कुछ वो करते थे, अनुभव से सीखे हैं, काफ़ी मेहनत करते हैं अपने गेम पर। कुछ समझ नहीं पाए बल्लेबाज वहां पर, पहली गेंद स्लोअर डिलीवरी, आणि शानदार ओवर की समाप्ति करते हुए मयूर पाटिल। 2 ओवर की समाप्ति पर वेताल स्पोर्ट दलेपाड़ा बी टीम का स्कोर 16 रन, 2 विकेटों के नुकसान पर, और अब बचे हुए 2 ओवर्स में 41 रनों की जरूरत है। आस्किंग रन रेट आता मात्र या ठिकाणी वाढत चाललाय वेताळ स्पोर्ट संघासाठी। कारण आपण 3 षटकाचा खेळ पहिला ज्यावेळी शिल्लक होता त्यावेळी 15ची सरासरी मात्र राखायची होती, परंतु आता विचार केला तर 20.50ची आता मात्र तुम्हाला सरासरी मात्र इथून राखून खेळावं लागेल आणि राज पाटीलच्या आता मात्र चेंडू हातामध्ये सोपवलाय। लक्ष मात्र कुठेतरी आता दलेपाडा संघाच्या दृष्टिकोनातून पुढे चालला असं मात्र म्हणावं लागेल आणि इथे मात्र पाहू शकाल डावा स्टिकवरती चेंडूची हाताळणी, पंचाचा वाईटचा इशारा पाहायला मिळतो, सिंगल धाव आय थिंक एक्स्ट्राच्या स्वरूपात त्या ठिकाणी राजनं खर्च केली। लेग स्टंप उड़ाने का प्रयास था, बल्लेबाज ने थोड़ा सा लालच दिया था, तीनों स्टंप्स खुले कर दिए थे ऑफ स्टंप के बाहर निकल कर, इसलिए वो थोड़े से लालच में आ गए गेंदबाज राज, लेकिन दिशा पर कंट्रोल नहीं रख पाए। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, शॉट ऑफ लेंथ, इस बार टॉप एज, आसान सा कैच, खुद गेंदबाज ने कैच लपका, कॉट एंड बोल्ड और बैट्समैन आउट। एकतर्फा खेळ सध्या आपण या सामन्यामध्ये पाहत आहोत, कारण आतापर्यंत आपण जियांशी विकी स्पोर्ट खुशी संघाचा विचार केला तर तिन्ही डिपार्टमेंटमध्ये त्यांचा खेळ उल्लेखनीय राहिला। कारण प्रथमतः बॅटिंग करत असताना 56 धाबा जोडल्या गेल्या आणि धाबांचा संरक्षण करत असताना गोलंदाजांनी त्यांनी सुरुवात केली, त्यांना मात्र चांगली साथ मिळाली। आउटफील्डमध्ये फटका हवेत केला, सरळ बॅटिंग लॉफ्ट हेड ड्राईव्ह लॉंग ऑफ चा क्षेत्ररक्षक बबलू पाटील चेंडूवरती झेपावतोय, रिले क्षेत्ररक्षक पाहिलं आणि लॉंग ऑन अर्थात महेश पाटील चेंडूला उतरून फेक केलाय, तत्पुरती 2 धाबा पूर्ण करण्याची संधी मिळाली फलंदाज सूरजला। बहुत अच्छा स्ट्रोक था ये, कदमों का अच्छा इस्तेमाल और चिप किया था और बिल्कुल सामने सुरक्षित इलाके में खेला था, लेकिन उतना ही बेहतरीन क्षेत्ररक्षण बबलू द्वारा। अगली गेंद ओवर द विकेट से और लेग कटर अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास था। जैसे हम मयूर को देखते हैं उसी तरह से राज भी लेग कटर्स बहुत अच्छे डालते हैं, वो उनकी कहीं ना कहीं एक स्टॉक बॉल है। ज़्यादातर हम देखते हैं कि राज वो लेग कटर का इस्तेमाल करते हैं, वेरिएशन बॉल के तौर पर हमने देखा है कि मयूर उसका इस्तेमाल करते हैं। ये फर्क है दोनों के गेंदबाजी में। एक और शॉट बॉल, इस बार भी टॉप एज है, लेकिन इस बार फील्डर कोई गेंद के नीचे नहीं है। डीप में से मयूर पहुंचे हैं, तब तक 2 रन लेने का मौका। हालांकि कुक से टीम को कोई ज़्यादा नुकसान होने वाला नहीं है सिंगल डबल से, अब तो लगभग औपचारिकताएं नज़र आ रही है।
यहाँ से स्कोर इस समय 21 और अभी भी 36 रन चाहिए। मात्र 7 गेंदों का खेल बचा हुआ है। औपचारिकताएं तो नहीं कही जा सकती है, लेकिन हर गेंद पर बड़ा स्ट्रोक खेलेंगे सफलता के साथ, तब ही ये रन बन सकते हैं। प्रयास किया है, लिफ्ट कर दिया है गेंद को, लेकिन केवल ऊंचाई है, दूरी नहीं, और कैच ड्रॉप। अब की बार गलती हुई है महेश पाटिल द्वारा। इस मैच में कैचेस काफ़ी ड्रॉप हुए, महेश के भी तो बहुत कैचेस ड्रॉप हुए थे, तो चलिए उन्होंने भी शायद ये कहा कि थोड़ा सा हम भी उनको चान्स देते हैं। हो, निश्चितपणे 3 षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. परंतु या झेल ड्रॉपनंतर मात्र पाहिलं तर कुकच्या संघाला जास्त काही नुकसान होणार नाही आहे, कारण चांगल्या स्थितीमध्ये हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु यानंतर जो पुढील सामना असेल तो सामना चांगल्या पद्धतीने मात्र क्रीडा रसिकांना पाहायला मिळणार आहे. शिवगर्जना चिंबीपाडा विपक्ष एच.जी. स्पोर्ट ढोले. आणि ऋतिकला आता मात्र या ठिकाणी प्रमोशन दिलं आहे 4थ्या षटकासाठी. अंकुश जाधव वाफाळ्याचे अप्रतिम खेळाडू, त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थाने ते शुभेच्छा किंग आहेत, हे नाव देखील आपण त्यांना दिलेलं आहे योगी मागच्या स्पर्धेमध्ये. आणि वाफाळे अ संघानं तर अप्रतिम कामगिरी केली, उपविजेते ठरले. परंतु फायनल मॅच काय रंगली होती कोशिंबीच्या स्पर्धेमध्ये. हो, स्पर्धा कोणाची असू द्या, त्यांची कॉम्प्लिमेंट्स आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवली जात असते. ऋतिकच्या हातामध्ये चेंडू, पहिला चेंडू पाहू शकेल, अगदी लो फुल टॉस आणि सरळ चाला लॉंग ऑनवरती सिंगल धाव पूर्ण गेली. आणि आता मात्र इथून आपण म्हणू शकतो की जो पराभवाचा अंतर आहे तो आता मात्र इथून फक्त तुम्ही कमी करू शकता, कारण लक्ष तुमच्यापासून खूप दूर गेलंय. समालोचकांचं देखील मनोधैर्य अंकुश जाधव वाढवतायत, आपलं देखील कौतुक ते करतायत. थँक्यू सो मच. असंच प्रेम असू द्या आमच्यावर. जबरदस्त बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू होता. आज भूषण पाटील संघामध्ये नाही आणि त्याच्यामुळे आता ऋतिक शेलार उर्फ नाजिम गुल्लीचा मात्र या ठिकाणी वापर केलाय कुकसे संघानं. व पुन्हा एक चांगला चेंडू, बाउन्स प्राप्त केलाय, स्विंग आणि त्याच्यानंतर अजय बाउन्स, जबरदस्त डिलिव्हरी. खांद्याचा चांगला वापर केला यावेळेला, जास्त आखूड टप्प्याचा बॉल नव्हता, मुवमेंट देखील आहे, बाउन्स देखील चांगला. फलंदाजाला वारंवार बीट करत असताना गोलंदाज ऋतिक खुलात टाकण्याचा प्रयत्न, आणि यावेळेला मात्र एष्ट्यांचा वेध घेतला गेलाय. फलंदाज बाद. चांगला चेंडू आपण पाहतोय, डावी इष्टी मात्र तिथे उद्ध्वस्त केली गेली आणि ऋतिकच्या खात्यामध्ये आपल्याला या ठिकाणी एक सफलता पाहायला मिळाली. पाहू शकाल सुप्रसिद्ध मच्छीवाले मिस्टर शेलार यांचं या ठिकाणी शिवागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. आणि कदाचित ते मात्र शिवगर्जना चिंबीपाडा संघामध्ये आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळू शकते. साईनाथचा क्लास पाहायला मिळतोय, परंतु लॉंग ऑफवरती या चांगला क्षेत्ररक्षण. परंतु अजय, आज साईनाचा खेळ जर पाहिला तर जबरदस्त आपण पाहिला टीम दलेपाडा संघासाठी. अप्रतिम गोलंदाजीमध्ये 2 गडी बाद केले, फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या. ग्राउंड फिल्डिंग चांगली राहिली त्यांची. सुरेख बॉल. औपचारिकता पूर्ण होत असताना या सामन्याची एकतर्फी सामन्यामध्ये विजय संपादित केला जातोय GNC11 विकी स्पोर्ट्स कुकसे संघाकडून. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम कुकसे अँड हार्ड लक वेताल स्पोर्ट्स दळेपाडा बी. दळेपाडा बी संघाचे आपण आभार व्यक्त करूयात. योग्य वेळेवर ते पोहोचले, या स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला, त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं त्यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत आणि पुढील स्पर्धांसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि देऊया आपण या सामन्यातील लगेचच सामनावर पुरस्कार, ज्यांनी नाबाद 28 धाबांची तुफानी केली साकारली, आणि तो खेळाडू आहे GNC11 विकी स्पोर्ट कुकचे संघाचा